एव्हरीवन. आता ह्या टाइप मध्ये न्यू थिंग काय हा प्रॉब्लेम का घेतला तर ह्यामध्ये क्लोज लूप आहे बघा आणि क्लोज लूपचा आपल्याला करंट फाइंड करायचा आहे दिस आय. मग युजली आपण केसीएल अप्लाय करतोय जंक्शनला. हे जंक्शन आहेत सगळे. वी हॅव टू अप्लाय टू दिस जंक्शन्स. अंडरस्टूड? ओके, मी एवढं 6 टाइम्स अप्लाय करायला पाहिजे. जर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लाईन एज इफ द इज अ क्लोज लूप, त्या क्लोज लूपला सुद्धा आपण करंट लॉ अप्लाय करू शकतोय. काय करंट लॉ? सम ऑफ इनकमिंग, सम ऑफ व्हॉट? इनकमिंग इज इक्वल टू व्हॉट? सम ऑफ आउटगोईंग. डायरेक्टली त्या लूपला अप्लाय करायचं फॉर लूप, क्लोज लूप. व्हेरी इम्पॉर्टंट, क्लोज लूप साठी. इज इट क्लिअर? गेटिंग एव्हरीवन? मग इनकमिंग कारण कुठले आहेत बघा लूपला? 15 एम्पियर हा इनकमिंग आहे. 15 एम्पियर इनकमिंग आहे. इज इट राईट? 3 एम्पियर काय इनकमिंग आहे. 15 प्लस 3. गॉट इट? आउटगोइंग करंट 4 एम्पियर आहे. आउटगोइंग करंट आहे 10 घ्यायचाच नाहीये, तो लूपचा करंट आहे. लूप मध्ये इनकमिंग अँड लूप मध्ये आउटगोइंग एवढेच घ्यायचे. किती आलं? 18 मायनस 4. हाऊ मच आय? as I is 14 ampere. Okay, is it clear? असल्या अप्लाय केसीएल टू लूप, अप्लाय केसीएल टू क्लोज लूप म्हणा, जे रूल प्रमाणे आपण अप्लाय करू शकत नाही.